बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, यस व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना अभिवादन करून मी संभाजी सेनेचा जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील, आमचे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय श्री सुरेशजी ढवले पाटील, आमचे जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस श्री अशोकजी थोरात साहेब, आदरणीय गांधीनगरचे चावरे मामा, आमचे सहकारी मित्र सोहेलभाई खान, नशीरभाई खान, या ठिकाणी आज काल निर्णय हा दरवर्षी निघत असतो खेरे पाटील. यावर्षी 2026चा हा काल निर्णय हे बघा, हा 2026 आणि 14 मार्चला धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती असते. तर मी या काल निर्णयाच्या जयंत सावळगावकर यांचे संस्थापक मी यांचा जाहीर निषेध करतो. तर धर्मवीर संभाजी महाराजाचा यांनी जयंतीचा उल्लेख केलेला नाही. हे 14 तारीख पूर्ण आहे, कोरं आहे या ठिकाणी बघा. आदरणीय केरे पाटील आमच्याकडं आलेले आहेत, केरे पाटील पण आहेत. याच्यामुळं मी हा काल निर्णयवाल्याचा संभाजी सेनेच्या वतीने मी हा महाराष्ट्रातील 11 कोटी हिंदू समाजाचा त्यांनी जाहीर अपमान केलेला आहे. सर्व समाजाला धर्मवीर संभाजी मानणाऱ्या सर्व लोकांचा. तर त्याच्यामुळं मी हा काल निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो. सर्वप्रथम मी त्यांना आवाहन करू इच्छितो की जिथं जिथं स्टॉल असतील काल निर्णयाचे तिथं आम्ही हा कॅलेंडर विकून देणार नाही, हे आमचं जाहीर आव्हान आहे. जर आज त्यांनी याच्यात सुधारणा करून व्यवस्थित कॅलेंडर काढला तर आम्हाला त्याचं स्वागत राहील. नसता आम्ही महाराष्ट्रभर काल निर्णय कॅलेंडर महाराष्ट्रातील पूर्ण 12 कोटी जनतेने हा कॅलेंडर विकत घेऊ नये. हा धर्मवाद लावून जातीमध्ये भेदभावाचा कार्यक्रम या ठिकाणी हा कॅलेंडरच्या माध्यमातून हा संस्थापक हा करीत आहे. त्याच्यामुळे मी आणखीन एकदा या ठिकाणी काल निर्णयाचा जाहीर निषेध करतो. त्यांनी तात्काळ याच्यात सुधारणा करून परत कॅलेंडर काढावी ही माझा जाहीर आव्हान आहे. सर, काल निर्णयाच्या लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का ह्या बाबतीत? नाही, अजून तरी संपर्क केला नाही साहेब. आमच्या एका कार्यकर्त्यांनी आदरणीय सुरेश ढवले पाटील थोरात साहेबांनी कॅलेंडर घेतला आणि तात्काळ मला फोन केला की भाऊ असा प्रकार आहे. इथं शिवाजी महाराजाचा फोटो दिला त्यांनी आणि इथं संभाजी महाराजाचा पाहिजे. म्हणजे हा किती मूर्खपणा आहे. आणि इथं 14 तारीख हा बघा, हा पूर्ण कोरा आहे. त्याच्यामुळं हा काल निर्णयवाल्याचा माझा जाहीर निषेध आहे. नसता आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि काल निर्णयाचे जिथं जिथं स्टॉल असतील तिथं आम्ही विक्रीवर बंदी आणू आणि याच्यात जर सुधारणा करून तुम्ही आणलं तर आम्ही तुमचं स्वागतच करू. नसता आम्ही याचं स्वागत करू इच्छित नाही. आम्ही त्याचा जाहीर निषेधच करणार. धन्यवाद.